नाना पटोले RSSचे एजंट आहेत। त्यांनी जाणून बुजून राज्यात काँग्रेसला पराभूत होऊ दिलं। एक काँग्रेसचा विधानसभेचा उमेदवार जेव्हा अशा प्रकारचे आरोप करतो तेव्हा त्या आरोपांना गांभीर्यानं घेतलं जातं। काँग्रेसची अंतर्गत धुसफूस पुन्हा पाहायला मिळते। म्हणजे मवियामध्ये ऑल इज नॉट वेल असं आम्ही जे विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून सांगत आलो होतो ते आमच्या सांगण्याला पुन्हा एकदा बळ मिळतंय। आम्ही या संदर्भातला एक व्हिडिओ केलाय, तो तुम्ही पाहू शकता। त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे। मुख्यमंत्री पदासाठी पुढे मग पराभवाची जबाबदारी का झटकता अशा आशयाचा तो व्हिडिओ आहे, तुम्ही तो पाहाच। त्यातही आम्ही म्हटलं होतं की पटोले असतील किंवा उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांनी पराभवाची जबाबदारी घेऊन पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यायला हवा। असं केल्यानं कार्यकर्त्यांनाही समजेल की पक्षात लोकशाही आहे। तसंही शरद पवारांनी एकदा राजीनामा नाट्य केलेलं होतंच। तर नागपूर मध्य विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरती थेट आरोप करत सुटलेत। म्हणजे त्यांच्या आरोपांना पहिल्यांदा काँग्रेसने गांभीर्यानं घेतलं नाही, पण शेळकेंनी जे कारनामे सुरू केलेत ते ताबडतोब बंद करावे असा इशारा देण्यासाठी मग कार्यकर्त्यांना थेट पत्रकार परिषद घ्यायला लागली। हे विशेष आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, कशा पद्धतीने मवियाचा घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या आशीर्वादाने आम्ही 18,000चा टप्पा गाठलाय, त्यामुळे कृपया चॅनलवरती नवे असाल तर घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर। तुम्हाला जी तक्रार करायची आहे ती पक्षाच्या अंतर्गत बैठकीत करा। प्रसार माध्यमांमध्ये जाऊन प्रदेशाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या विरोधात बोललात तर आम्ही पण गप्प बसणार नाही। नाना पटोलेंच्या विरोधात बोललेला आम्ही खपवून घेणार नाही असा थेट इशारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक पत्रकार परिषद घेत बंटी शेळकेंना दिला। त्याचं झालं असं की आपल्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचं खापर बंटी शेळके यांनी नाना पटोलेंवरती फोडलंय। मला मिळालेली उमेदवारी नाना पटोले यांना न पटणारी होती आणि म्हणूनच त्यांनी भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांना आपल्या विश्वासातले नेते आणि कार्यकर्ते यांच्यामार्फत मदत केली असा आरोप बंटी शेळके यांनी नाना पटोलेंवरती केलाय। बंटी शेळके यांनी आणखीन सुद्धा काही आरोप केलेत, ते पण पाहूयात। पहा काय म्हणाले बंटी शेळके। नाना पटोले यांनी उमेदवारी विकली। राहुल गांधींनी उमेदवारी मला देऊ केली होती। मी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार होतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ही लढत असूनही मला एकट्यानं ती लढवावी लागली। प्रचारात संघटनेची कोणतीही मदत मला झाली नाही। नाना पटोलेंनी या मतदारसंघात प्रचारासाठी कोणालाही पाठवलं नाही, ते स्वतःही प्रचाराला आले नाहीत। नाना पटोलेंनी कोणतीही मदत देऊ केलेली नाही असं बंटी शेळके म्हणालेत। आता बंटी शेळके खुलेआम असे आरोप करू लागल्यानं साहजिकच काँग्रेसचे कार्यकर्ते वैतागले। सोमवारी बंटी शेळके यांनी काँग्रेसच्या कार्यालयात शिरून बैठक घेण्याचे प्रयत्न सुद्धा केले होते, मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप लावलं। तरीही बंटी शेळके यांनी फुटपाथवर जाऊन ही बैठक घेतली होती। आता हेच बंटी शेळके प्रचाराच्या काळात भाजपच्या कार्यालयात घुसले होते आणि तिथल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण तिथे गेलो होतो असं विधान त्यांनी त्यावेळेला केलं होतं। त्याचाही एक व्हिडिओ आपण केलेला होता। मात्र जेव्हा तुमचा उमेदवार तुमच्या प्रदेशाध्यक्षांवरती असे आरोप करतो तेव्हा एकतर तुम्ही त्या आरोपांना उत्तर द्यायचं असतं किंवा प्रत्येक पक्षात अशा अंतर्गत बंडाळ्या होतच असतात, मात्र त्या थोपवणं किंवा त्या थोपवता येणं ही त्या पक्षाच्या प्रदेश प्रमुखाची जबाबदारी असते। नाना पटोले या दोन्ही जबाबदाऱ्यांवरती कमी पडले असं ही घटना पाहून वाटतं। बंटी शेळके यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे? नाना पटोले RSSचे एजंट आहेत का? नाना पटोले प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवण्यात कमी पडले आहेत का? वा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये। कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।